तर पुन्हा आपण छत्रपती संभाजीनगरमधील महाराष्ट्राचा महासंकल्प या विशेष कार्यक्रमाकडे जाणार आहोत. पाहूयात. जी पटेल फाउंडेशन, वाल्मी जल व भूमी व्यवस्थापन संस्था, कन्हैया ॲग्रो, सर्वोत्तम संतुलित पशु आहार, प्रिंट पार्टनर दैनिक पुण्यनगरी, घराघरात मनामनात, रेडिओ पार्टनर सुपरहिट रेड FM 93.5 बजाते रहो, आउटडोर पार्टनर अभिषेक ॲडव्हर्टायझिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत. अचूक बातमी, सखोल विश्लेषण यांच्या जोरावर TV9 मराठीनं बातम्यांच्या जगात निर्विवाद अढळ स्थान प्राप्त केलं. सलग 5 वर्ष पहिल्या क्रमांकाची पसंती TV9ला महाराष्ट्राच्या जनतेने दिली आहे. राजकीय, क्रीडा, उद्योग यासह विविध क्षेत्रातल्या बातम्या अचूक आणि सर्वात वेगानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत. TV9 मराठीच्या आजवरच्या प्रवासाचा एक आढावा घेऊया. हे आहे TV9 नेटवर्क, देशातलं नंबर 1चं नेटवर्क. हिंदी, तेलुगू, कन्नड, मराठी, गुजराती, बंगाली अशा देशभरातील प्रेक्षकांना त्या त्या भाषांमध्ये सर्वात वेगाने बातम्या देणारं हे नेटवर्क. TV9 मराठी हे प्रेक्षकांच्या पहिल्या पसंतीचं चॅनल आहे. महाराष्ट्र हे राजकीय घडामोडींचं केंद्र आहे. नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कुठलीही राजकीय बातमी झळकते ती TV9 मराठीवर. काळजी तुमची, ही महाराष्ट्राचं. हे ब्रीद घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात TV9 मराठलय. निर्भीड आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा वसा घेतलेल्या पत्रकारितेला एक तप पूर्ण झालंय. गावखेडी असो वा महानगर, महाराष्ट्राचं प्रतिबिंब म्हणजे TV9 मराठी. महत्त्वाची बातमी आहे. बातम्यांच्या भाऊगर्दीत नेमकी आणि ठोस बातमी दिसते फक्त TV9 मराठीवर. प्रेक्षकांमुळेच TV9 मराठी टॉपचं चॅनल आहे. धन्यवाद महाराष्ट्र. हे प्रेम वृद्धिंगत होत राहो. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं हे TV9 मराठीचं ब्रीद आहे. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी TV9 मराठीने महाराष्ट्राचा महासंकल्प हा कार्यक्रम राबवत सुरू केलेला प्रवास हा राजकीय, क्रीडा, रिअल इस्टेट, शिक्षण आणि आता सहकार इथपर्यंत येऊन पोहोचलाय. सहकार क्षेत्राविषयी सांगोपांग चर्चा घडावी या हेतून महाराष्ट्राचा महासंकल्प सहकारातून समृद्धीकडे या परिषदेचं आज आपण आयोजन केलंय. या कार्यक्रमाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आता आपण व्हिडिओ बघूयात. इन्फ्रास्ट्रक्चर ज्या राज्याचं, ज्या देशाचं मजबूत आहे ते राज्य प्रगतीपथाकडे जात असतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नेमकी अपेक्षा काय आहे? रोजगार विमुख शिक्षण. जर ही पॉलिसी प्रॉपर इम्प्लिमेंट झाली तर पुढच्या 20 वर्षातच भारत जगामध्ये महासत्ता होईल. हे देशाचं भविष्य आहे. यातून देशाचं नेतृत्व करणारे खेळाडू होतील. SRA प्रस्तुत इन्फ्रा अँड हाऊसिंग कॉन्क्लेव्ह अँड इनिशिएटिव्ह बाय TV9 नेटवर्क. डोळ्याला न दिसणाऱ्या अशा अनेक मूलभूत सुविधा आहेत ज्या आपण सस्टेनेबिलिटी म्हणता त्याच्याशी संबंधित आहेत. माननीय मोदींचं जे स्वप्न आहे की प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर असायला पाहिजे, आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री